भोळा कोंबडा, भोळासा कोंबडा कुकुड कुकुड करतो. सूर्य उगवता घरच्या सगळ्यांना उठवी हा कोंबडा. आमचा हा भोळा कोंबडा. तिंदिन 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 आहा तिंदिन 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 आहा तिंदिन तिंदिन तिंदिन. चोचीने दाणे खाताना दिसतो खूपच गोड गोड. आहा खूपच गोड गोड. चोचीने दाणे खाताना दिसतो खूपच गोड गोड. आहा खूपच गोड गोड. त्याला शोधत तिथून येते भोळीशी एक कोंबडी. आहा भोळीशी एक कोंबडी. त्याला शोधत तिथून येते भोळीशी एक कोंबडी. आहा भोळीशी एक कोंबडी. भोळासा कोंबडा कुकुड कुकुड करतो. सूर्य उगवता घरच्या सगळ्यांना उठवी हा कोंबडा. आमचा हा भोळा कोंबडा. भोळासा कोंबडा कुकुड कुकुड करतो. सूर्य उगवता घरच्या सगळ्यांना उठवी हा कोंबडा. आमचा हा भोळा कोंबडा. तिंदिन 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 आहा तिंदिन 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 आहा तिंदिन तिंदिन तिंदिन. आई कुठे गेलीये? दिसत नाहीये. म्हणाली होती आल्यावर मला एक मस्तशी गंमत देईल. मला पण देणार असं बोलली होती. आई येतेय. तिच्या हातात काहीतरी दिसतंय. चेंडू दिसतायत. हो चेंडूच आहे. खूप सारे चेंडू. बाळांनो, हे पाहिलं का मी काय आणलंय तुमच्यासाठी? तुम्हा प्रत्येकासाठी एक एक चेंडू आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक एक चेंडू. तुम्ही या सगळे माझ्याजवळ. खूपच छान. माझी बाळं माझं सगळं ऐकतात. पिंकू बाळा इकडे ये. हा तुझ्यासाठी एक चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? सूर्यासारखा पिवळा रंग. सूर्यासारखा पिवळा रंग. रिंकू बाळा इकडे ये. हा तुझ्यासाठी चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? पानासारखा हिरवा रंग. पानासारखा हिरवा रंग. टिंकू बाळा तू इकडे ये. तुझ्यासाठी चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? गुलाबासारखा लाल रंग. गुलाबासारखा लाल रंग. मिंकू बाळा इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. हे घे. चेंडूचा रंग कोणता आहे? दुधासारखा पांढरा रंग. दुधासारखा पांढरा रंग. चिंकू बाळा तू इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? आकाशाचा निळा रंग. आकाशाचा निळा रंग. आई आता आम्ही खेळू का? हा खेळा, पण सांभाळून.
काय झालं बाळांनो? माझा पिवळा चेंडू. अरे, इथे खड्डा कोणी खोदला? बरोबर आहे, कोणी खोदला हा खड्डा? कोण आहे तिथे? मी आहे बाळांनो. मी याच खड्ड्यात राहतो. हो बाळांनो, हे आहेत खेकडे काका. खेकडे काका असेच खड्डे बनवून त्यातच राहतात. असं खड्ड्यात पडून राहून त्यांना भूक नाही लागत का? हो, काका सुद्धा खाण्याच्या शोधात बाहेर येतात आणि शत्रूची चाहूल लागताच ते परत या खड्ड्यात लपतात. अरे वा, हे तर खूपच छान आहे. माझं पिवळं चेंडू. खेकडे काका मुलांनी मुद्दामून नाही केलं हा. ते खेळता खेळता खड्ड्यात पडलं. तुम्हाला लागलं तर नाही ना? हा, काहीच हरकत नाही. मुलं खेळताना असं घडणं स्वाभाविकच आहे. जर परत गरज लागली तर मला नक्की बोलवा, मी मदत करेन. खेकडे काका खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. बाळांनो, तुम्ही एक गोष्ट मात्र विसरलात. खेकडे काकांना तुम्हाला थँक्यू म्हणावं असं नाही वाटत का? थँक्यू. अरे वा, मुलं खूप हुशार आहेत. आई, आज आपण कुठे जातोय? नदीच्या जवळ. नाही, फुलांच्या बागेत जाऊ. अरे नाही, आपण जंगलात जाऊया. अरे नाही, आपण डोंगरावर जाऊ. अरे माझ्या छोट्या पिल्लांनो, काय बोलताय? आपण जातोय पण तिथे जात नाहीये. मुलांनो, आपण त्या झाडाखाली जाऊ, त्या बगीचात. माझ्या बाळांनो, आपण इथे खेळू आज. हा, खूप मज्जा येते. हा, हे बघा, या लाल बिया किती सुंदर आहेत. चला याला उचलूया. मला खूप जास्त मिळाले आहेत. माझ्याजवळ खूप सारे आहेत. नाही, मला तुझ्यापेक्षा जास्त मिळाल्या. मला सर्वांपेक्षा जास्त मिळाल्या, सगळ्यात जास्त. या लाल बिया कुणाला जास्त मिळाल्या हे तुला कसं कळलं? बघून समजलं. याला मोजून. जर तुम्हाला जाणून घ्यायचंय की कुणाला जास्त बिया मिळाल्या तर तुम्हाला या मोजाव्या लागतील. ते कसं? हे असं. एक. हा, खूप छान. आता तुम्ही आपापल्या बिया एका जागी घेऊन या. आता 2. 1 आणि 1 2. 2.
एक आणि एक मिळून झाले 2. आम्ही ठेवल्या 2 बिया. 3. 2 आणि 1 3. दोन आणि एक मिळून झाले 3. आम्ही ठेवल्या 3 बिया. 4. 3 आणि 1 4. 4. तीन आणि एक मिळून झाले 4. आम्ही ठेवल्या 4 बिया. 5. 4 आणि 1 5. 5. चार आणि एक मिळून झाले 5. आम्ही ठेवल्या 5 बिया. 6. 5 आणि 1 6. 6. पाच आणि एक झाले 6. आम्ही ठेवल्या 6 बिया. आम्ही पण मिळून झालो 6. पुढचं आहे 7. 6 आणि 1 7. 7. सहा आणि एक मिळून झाले 7. आम्ही ठेवल्या 7 बिया. 8. 7 आणि 1 8. 8. सात आणि एक मिळून झाले 8. आम्ही ठेवल्या 8 बिया. 9. 8 आणि 1 9. 9. आठ आणि एक मिळून झाले 9. आम्ही ठेवल्या 9 बिया. 10. 9 आणि 1 10. 10. नऊ आणि एक मिळून झाले 10. आम्ही ठेवल्या 10 बिया. आम्ही शिकलो पाढे 10. आता आज करता अभ्यास बस. आणि आपण सगळे एक झालो. हे छान आहे. जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत. चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच, पण दुकानं झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं?
असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळत आहे. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे, तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी, मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतो आहे. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्लं, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय. अच्छा, ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD? ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीची आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवला? मी शिकवला. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो, चालेल आम्हाला. या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे? इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण? का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा. ओ,
आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके ओके, चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-Eyes. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L-A-M-P lamp. M-A-N-G-O mango. N-O-S-E nose. O-R-A-N-G orange. P-A-R-R-O-T parrot. Q-U-E-E-N queen. R-A-I-N-B-O-W rainbow. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. S-H-E-E-P sheep. T-I-G-E-R tiger. U-M-B-R-E-L-L-A umbrella. V-I-O-L-I-N violin. W-W-A-T-C-H watch. X-R-A-Y X-ray. Y, oh God, Y-A-K yak. Z, Z-E-B-R-A zebra. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z.